बीड कारागृहात वाल्मी कराड सुदर्शन घुलेला गीते गँगकडून मारहाण झाल्याची बातमी आहे। भाजप आमदार सुरेश धस यांनी असा दावा केलाय। बबन गीते गँगमधील महादेव गीतेकडून मारहाण झाले असा धसांचा आरोप आहे। मकोका कायद्याअंतर्गत कराड आणि सुदर्शन घुले कारागृहात आहे। दोन डोळ्यांमधला वाद होता, फार मोठी मारामारी झालेली नाही। बीडच्या जेलमध्ये काहीही होऊ शकतं, सुरेश धस यांचं वक्तव्य। मारहाण झाल्याचं समजल्यावर एसपींनी कारागृहाची पाहणी का केली नाही, धस यांचा सवाल। बबन गीतेला वाल्मी कराडावर राग आहे। कृष्णा आंधळेच्या हत्येच्या गुन्ह्यात कराडच्या सांगण्यावरून बबन गीतेवर गुन्हा दाखल झालाय। जितेंद्र आव्हाडांनी ही माहिती दिली। वाल्मी कराड आणि सुदर्शन घुले यांना जेलमध्ये मारहाण झाल्याचं प्रकरण लोकांना बेड्यात काढण्याचा हा प्रकार आहे असा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे। जेलमध्ये मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अंजली दमाने यांची मागणी। यापुढे अशा गोष्टी घडू नये याची सरकारनं काळजी घ्यावी, दमाने यांची प्रतिक्रिया। अंदर मारना या मरना सब कुछ माफ है। बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी शशिकांत उर्फ बबन गीते याची फेसबुक पोस्ट। वाल्मी कराडवर कारागृहात झालेल्या हल्ल्यानंतर पोस्ट करत गीतेचा कराडला इशारा। कारागृहात फोन लावण्यावरून दोन गटांमध्ये वाद झाला। यात वाल्मी कराडचा काही संबंध नाही, कुणीही जखमी झालेलं नाही। बीड जिल्हा कारागृहाचे पोलीस महासंचालक जालेंदर सुपेकरांचं हे स्पष्टीकरण आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। आरोपींना फाशीची शिक्षा मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, भाजप आमदार सुरेश धस यांची ही भूमिका आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित महिलेची 5 दिवसांपूर्वी हत्या झाली। पोलिसांकडून जागेवरच पोस्टमॉर्टम झालं। अंजली दमाने यांनी हा खळबळजनक आरोप केलाय। देशमुखांचे याच महिलेशी पोलीस दाखवणार होते अनैतिक संबंध असाही दावा त्यांनी केला। कळंब शहरातील द्वारका नगरीत मृतावस्थेत सापडलेल्या महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध नाही। पोलिसांनी दमाने यांचे आरोप फेटाळलेत। दमाने यांना चुकीची माहिती मिळाली असेल त्यावर काय बोलणार, पोलिसांची ही प्रतिक्रिया। धारूर तालुक्यातील कानापूर इथं स्वप्नील देशमुखची जुन्या वादातून संतोष देशमुख आणि त्याच्या साथीदारांनी हत्या केली। शिरसाळा पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून 4 आरोपी फरार आहेत। स्वप्नील देशमुखची हत्या करणाऱ्या तिन्ही आरोपींना धारूर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। संतोष देशमुख, सोनाली देशमुख, रामभाऊ देशमुख या तिघांनी जुन्या वादातून स्वप्नील देशमुख यांची हत्या केल्याचा आरोप आहे। प्रशांत कोरटकरला सुरक्षेच्या कारणासाठी अंडा सेलमध्ये ठेवण्यात आलंय। वकिलांच्या मागणीनंतर कोरटकरची अंडा सेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे। औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारी घटना आहे। ती कबर उखडून टाकण्यापेक्षा तिथं शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे फलक लावावेत। ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांनी ही मागणी केली। राज ठाकरे बोलले तेच बोललो असतो तर देशद्रोही म्हणून घोषित झालो असतो, घरावर मोर्चे निघाले असते। राज ठाकरेंनी गंगा प्रदूषणावर केलेल्या वक्तव्यानंतर इम्तियाज जलील यांनी हे वक्तव्य केलं। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर बोजा आहे, मात्र शेतकरी कर्जमाफी किंवा लाडकी बहीण यातील कोणतीही योजना बंद होणार नाही। क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। लाडक्या बहिणींबाबत सरकारचे गरज सर्व वैद्य मरो अशी धारणा आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीच मिळू शकणार नाही, कारण अजित पवारांसारखा खडूस मास्तर अर्थ खात्याला लाभलाय। विनायक राऊतांनी लाडकी बहीण योजनेवरून ही टीका केली। रायगडमधील 2 विरोधक सुनील तटकरे आणि महेंद्र थोरवे खोपोलीमधील एका सावरोलीतील एका कार्यक्रमात एकत्र दिसले, मात्र दोघांमधला दुरावा कायम असल्याचं दिसलं। सुप्रसिद्ध निवेदक मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात अमृत गौरव सोहळा साजरा झाला। ब्रह्माळा ज्येष्ठ नागरिक मंचाकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात अमृत गौरव सत्कार सोहळा झाला। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून रतन टाटांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। सुधीर गाडगीळ यांच्याशी खूप जुनी ओळख आहे। आमच्या जास्तीत जास्त कार्यक्रमात सूत्रसंचालन करण्याचा मान सुधीर गाडगीळ यांना। राज ठाकरेंनीही सुधीर यांचे चित्र काढलंय। नितीन गडकरींनी सुधीर गाडगीळ यांवर स्तुतीसुमनं उधळली। नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे जवळपास 21 कोटींच्या जुन्या नोटा पडून आहेत। रिझर्व्ह बँकेनं जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पैसे स्वीकारलेले नाहीत। या रकमेचा बँकेला काहीच फायदा होत नसल्यानं सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली। म्हाडाच्या 2025-26 साठी सादर 15,951 कोटी 23 लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला प्राधिकरणानं मंजुरी दिली आहे। महाराष्ट्रात म्हाडातर्फे येत्या आर्थिक वर्षात 19,497 सदनिका बांधण्याचं उद्दिष्ट आहे, तर मुंबईत येत्या आर्थिक वर्षात 5,199 सदनिकांचं बांधकाम करण्याचं उद्दिष्ट आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांना गुढीपाडव्याचं गिफ्ट मिळणार आहे। गोकुळकडून गाईच्या दुधाच्या खरेदी दरात 2 रुपयांची वाढ झाली आहे। प्रति लिटर 32 रुपये इतका दर आहे आणि उद्यापासून नवे दर लागू होणार आहेत।
सोन्याला नवी झळाळी प्राप्त झाली, कारण तोळ्याला 93,500 रुपये इतका विक्रमी दर मिळाला आहे. आगामी काळात सोन्याचे दर अजून वाढण्याची शक्यता आहे. शिर्डी देशाच्या संरक्षण व्यवस्थेसाठी लागणाऱ्या बॉम्बशेलचं उत्पादन होणार आहे. शिर्डी MIDC मध्ये डिफेन्स क्लस्टरचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे आणि आमदार आशुतोष काळेंच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. खाऱ्या पाण्यामुळे शेकडो नागरिकांना किडनीचे आजार, अनेकांच्या दोन्ही किडन्या निकाम्या झाल्या. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातला हा प्रकार आहे. मुंबईतल्या मालाडमध्ये 2 गटात तणाव पाहायला मिळाला. काल कलश यात्रेदरम्यान भगवा झेंडा फडकावत जाणाऱ्या दोघांना मारहाण झाली. पिंपरीपाड्यातली ही घटना आहे. पोलिसांच्या उपस्थितीत मारहाण झाली आणि 5 जणांविरोधात गुन्हे दाखल आहे. मालाड घटनेप्रकरणी कुरार पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालेला आहे. एकाला अटक, 8 ते 10 जणांची चौकशी सुरू आहे. सध्या शांतता असून पोलीस तपास सुरू आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, असं DCP स्मिता पाटील यांनी म्हटलं. छत्रपती संभाजीनगर शहरातील उपजिल्हाधिकाऱ्याला पत्नीचा आई, भाऊ, मोलकरीण मित्राच्या मदतीनं जीवे मारण्याचा प्रयत्न झालाय. जादूटोणा, विषप्रयोग करत जातीवाचक शिवीगाळही केल्याचा उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी आरोप केला आहे. सातारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. भंडाऱ्याच्या गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रात विषारी साप आढळल्यानं खळबळ माजली. रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण होतं. आरोग्य विभागानं याची गंभीरतेनं दखल घेऊन नागरिकांना चांगली आरोग्य सेवा पुरवावी, नागरिकांनी मागणी केली. पहिली शिकणाऱ्या शाळेतील मुलाला पळवण्याचा अज्ञाताचा प्रयत्न होता. पुण्याच्या शेरूर तालुक्यातील पाबळमधील एका नामांकित शाळेतला धक्कादायक प्रकार समोर आला. शाळेची परवानगी चालकानं घ्यावीच लागेल असं म्हणताच अज्ञातानं पळ काढला. गुन्हा याबाबतीत दाखल झाला आहे. धुळे शहरातील साक्री रोडवरील सुमन हॉस्पिटल इथं गर्भपात केंद्र सुरू करण्यात आलं. महापालिकेच्या पथकानं इथे कारवाई केली. या ठिकाणी गर्भपात करणारी संबंधित महिला ही फक्त 9वी पास असल्याचा धक्कादायक माहितीचा प्रकारही समोर आला आहे. महाराष्ट्र केसरी अभिजित कटके यांचे वडील आणि जुन्या जमान्यातील पैलवान चंद्रकांत उर्फ तात्या कटके यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. पुण्यातील शिवरामदादा तालीम आणि कुस्ती क्षेत्राचा आधारस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त होते. अलिबागच्या कुंडलिक खाडीत शिडाच्या होडीची स्पर्धा सध्या सुरू आहे. 50हून अधिक होड्या स्पर्धेत सहभागी आहेत. तर शिडाच्या होड्यांच्या स्पर्धेचा थरार अनुभवायला हजारो नागरिक उपस्थित आहेत. कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांची धास्ती सध्या वाटते. वन्य प्राणी करत असलेल्या पिकांचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांची रात्रभर गस्त सुरू आहे. वडील आजारी असल्यानं रात्रभर शेतात गस्त घालणाऱ्या चिमुकल्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. चैत्र नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी नांदेडच्या माहूर गडावर भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. सनई चौघड्यांच्या आवाजात गडावर छबिना मिरवणूक संपन्न झाली. आज स्वामी समर्थांचा प्रकट दिन असल्यानं अक्कलकोटमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणातून भाविक दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये दाखल झाले. ईदच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील हिंसाचार घडलेल्या भागात चोख सुरक्षा व्यवस्था आहे. चिटणीस पार्क चौक, महाल, हिंसापुरी, मोमिनपुरा, जामा मशीद परिसरात दंगा नियंत्रण पथक ठेवण्यात आलेलं आहे. राज्य राखीव पोलीस दल, नागपूर पोलीसही तिथे तैनात आहेत. छत्तीसगडच्या दंतेवाडा आणि विजापूर सीमावर्ती भागातील एकेली आणि बेळनार परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. 25 लाख इनामी जहाल नक्षली रेणुकाचा खात्मा झालेला असून घटनास्थळावरून रायफल, दारुगोळा, शस्त्र आणि दैनंदिन वापराच्या वस्तू जप्त करण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 एप्रिलला उधमपूरमधील जगातील सगळ्यात उंच चिना पुलाचं उद्घाटन करणार आहेत. मोदी 19 एप्रिलपासून जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी कटरा ते जम्मू श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. इंडिगो विमान कंपनीला आयकर विभागानं 944 कोटींचा दंड ठोठावलाय. मात्र इंडिगोनं दंड नाकारला. याविरोधात इंडिगो कंपनी न्यायालयात दाद मागणार आहे. नोएडाच्या सेक्टर 94 मधील M3M प्रकल्पाजवळ भारधाव कारची फुटपाथवर बसलेल्या 2 कामगारांना धडक बसली. दोघे गंभीर जखमी असून चालकाला अटक झाली आहे. आशिया खंडातील सर्वात लांब बोगदा भारतातील जम्मू काश्मीरमध्ये होणार आहे. 13 किलोमीटर लांबीच्या जोझिला बोगद्याचं काम 70% पूर्ण झालंय. हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे लडाखचा उर्वरित भारताशी संपर्क तुटू नये म्हणून हा बोगदा महत्वाचा आहे. 2026 पर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशातील मणिकर्णमध्ये भूस्खलन झालेलं आहे. दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी आहेत. मृतांमध्ये 3 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. म्यानमारमधील भूकंपातील मृतांची संख्या 1700 वर गेली आहे. 3500हून अधिक जखमी तर 300हून अधिक लोक अजूनही बेपत्ता असल्याचं समोर येत आहे. चीनचं राष्ट्रीय बचाव पथक मदतीसाठी म्यानमारमध्ये पोहोचले. 82 सदस्यांची टीम मंडाले शहरात दाखल झाली आहे.
थायलंडमधील भूकंपामुळे आतापर्यंत एकूण 18 जणांचा मृत्यू झाला. बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचा शोध सुरू आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पुन्हा भारत ऑस्ट्रेलिया T20 आणि वनडे मालिका रंगणार आहे. 3 एकदिवसीय सामन्यांची आणि 5 T20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.